नमस्कार, मी आहे नम्रता आणि आज मी बनवलेली आहे जिलेबी. वाव, काय मस्त झाली आहे ही जिलेबी. याच्यासमोर हलवाई जो जिलेबी बनवतो ती फेल आहे. तर जिलेबी बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे. ह्या 1 कप मैद्यापासूनच एवढी सारी जिलेबी झाली. जवळ-जवळ अर्धा पाऊण किलोच्या जवळ याच्या जिलेबी झाली होती. म्हणून मी 1च कप मैदा घेतला. ट्राय करून बघत होते मी, मला जमते की नाही म्हणून. आणि तुम्हाला सांगते, एवढी छान, एवढी अशी शुगर सिरप म्हणजे चाशनीमध्ये अशी चाशनी पिलेली एकदम छान जिलेबी झाली होती. सांगू नाही शकत, खूप टेस्टी. माझ्या मुलाला जिलेबी फार आवडते. तर मी त्याच्यासाठी घेतला होता 1 कप मैदा. त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाकलं आहे मी. आणि थोडंसं मीठ टाकायचं. मिठाशिवाय तर म्हणजे जिलेबी नुसती आपण तळून नुसती खाल्ली तरी ती खूप छान लागत होती. म्हणून मीठ टाकायचं आणि 2 चम्मच दही टाकलं. आणि थोडासा सोडा, बेकिंग सोडा. आता हे छान थोडंसं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं मी आणि थोडं पाणी टाकत याचं छान असं बॅटर, खूप छान एकदम क्रीमी स्मूथ असं बॅटर याचं बनवून घ्यायचं. मला खूप जास्त फेटावं लागतं. माझे तर हात दुखून गेले होते फेटून. पण काय ना, चांगलं बनवायचं आहे, चांगलं टेस्टी खायचं आहे तर बनवावं तर लागणारच ना. म्हणून मेहनत करावी लागणार होती, म्हणून केली. आणि पाहू शकता, हे असं बॅटर तयार केलं होतं. एकदम छान स्मूथ सिल्की असं बॅटर तयार झालं होतं हे. आणि आता 1 कप नाही हां 1 मोठा कप अशी साखर घ्यायची. आणि साखर भिजेल म्हणजे पूर्ण बुडेल एवढंच पाणी टाकायचं. नाही तर जास्त पाणी पडलं म्हणजे ते आटवत बसावं लागणार आपल्याला, म्हणजे ते थिक होण्यासाठी. म्हणून गॅसही वेस्ट नाही होत आणि काही नाही. म्हणून साखर बुडेल एवढंच पाणी याच्यामध्ये टाकायचं. आणि ह्याचा एक असा चिपचिपा असा थोडासा पाक करायचा. एकतारी, खूपच असा कडक पाक नाही पाहिजे, लाडूला पाहिजे तसा. फक्त असा चिपचिपा पाक करून घ्यायचा याचा. याच्यामध्ये मी 2 इलायची टाकली आहे आणि थोडंसं केसर. आता याच्यामध्ये फूड कलर टाकायचा आहे. ऑरेंज, रेड, कुठलाही तुमच्याकडे जो कलर असेल, येलो, यापैकी कुठलाही कलर टाकायचा. माझ्याकडे रेड होता, तो मी टाकला. जिलेबी कलरच होता हा मी टाकून दिला. हा पाक बनायला जास्तीत जास्त 5 मिनिट लागले. जास्त पाणी नाही टाकलं होतं ना याच्यामध्ये, म्हणून. आणि हे पहा, असा म्हणजे हात थोडेसे चिपकले पाहिजे बोट एकमेकाला, असा एवढा पाक तयार करून घेतला होता. असाच झाला. हा पाक रेडी आहे. आता थोडासा असा वाईड असा म्हणजे पॅन घ्यायचा, म्हणजे खोलगट पण थोडासा असा वाईड, म्हणजे याच्यामध्ये जिलेबी, खूप जास्त जिलेब्या तळता येतील आपल्याला. म्हणून मी असा हा पॅन घेतलेला आहे. आणि आता पायपिंग बॅग घ्यायची. त्याच्यामध्ये बॅटर टाकायचं. आणि जिलेबी छान तळून घ्यायची. तेलाचं बघायचं, तेल जास्त खूप गरम नाही पाहिजे आणि थंडही नाही पाहिजे, मीडियम हॉट पाहिजे. नाहीतर आपली जिलेबी टाकल्याबरोबर करपणार, नाहीतर मग त्याच्यामध्ये विरघळणार. म्हणून तेलाचं हे गरम, एकदम चांगल्या ह्याच्यामध्ये गरम पाहिजे. झालं, ह्या जिलेब्या एकदम छान फुगलेल्या आहेत. मी तर बनल्याबरोबर अशाच खाऊन घेतल्या होत्या. खूप छान क्रिस्पी झाल्या होत्या. असा हा ब्राऊन कलर आला. आणि आता ह्याला काढून घेतलं होतं मी. याच्यासोबत आता आणखी एक बॅच तळून घ्यायची. आणि मला ह्या जिलेब्या असं हलवाईसारखं टाकताना एवढी मज्जा येत होती. पण ते हलवाईचं वेगळं राहतं जरा. हे आपलं घरगुती आहे.
पण तरी मला जिलेबी बनवताना खूप मज्जा आली. आणि मेन म्हणजे सर्व एकदम पहिल्यांदा बनवत होते मी, ह्याच्या आधी कधी जिलेबी बनवली नव्हती, पण तरी आणि एवढ्या छान बनत होत्या म्हणून तर आणखी मला मजा येत होती. माझ्या मुलाला तर खूपच आवडल्या आणि सगळ्यांना सांगत होते मी जिलेबी बनवली, मी जिलेबी बनवली. फोटो पाठवले सगळ्यांना, म्हणजे माझ्या मम्मीला वगैरे सगळ्यांना, ताईला. सगळेजण म्हणत होते वाव छान झाली, छान झाली. सगळ्यांनी पाहिली, खायला फक्त आम्हीच खाल्ली. आणि ह्या पाकामध्ये टाकायच्या आणि ह्याला जास्तीत जास्त 10 सेकंदासाठी ठेवायचं, म्हणजे हा शुगर सिरप पिऊन घेतात छान. ह्याच्यामध्ये हा जो पाक आहे पूर्ण जिलेबींच्या आतमध्ये जातो. आणि आता या 10 सेकंदानंतर काढून घ्यायच्या. अशा खाताना असा कुरुम कुरुम असा छान आवाज येत होता आणि आतमध्ये असा शुगर ते पाक असा तोंडामध्ये खूप छान, म्हणजे सांगू नाही शकत, खूपच छान लागत होत्या या जिलेबा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.